सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा, सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा, उडी घालतो संकटी स्वामी तैसा, हरिभक्तीचा घाव गाजे निशाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. चक्रवाक पक्षी युगुलांसाठी सूर्य जसा धाव घेतो, त्याप्रमाणे श्रीराम आपल्या भक्तांच्या संकटासाठी कायम धावून जातात. राजा कृष्णदेवराय एकदा तेनाली रामनला विचारतो की काय रे तेनाली, आपले भगवंत इतके श्रीमंत आहेत, श्रीमंत या अर्थाने की त्यांच्याकडे अनेक दासदासी आहेत, नोकर चाकर आहेत, त्यांचे अनेक भक्तगण आहेत, तरी सुद्धा भक्ताच्या रक्षणासाठी ते स्वतः का धावून जातात, असा प्रश्न कृष्णदेवराय तेनालीला विचारतो. तेनाली असं म्हणतो की लवकरच मी ह्याचं उत्तर तुम्हाला देईन महाराज. काही दिवस मध्ये जातात आणि तेनाली आणि कृष्णदेवराय असे नौका विहारासाठी गेलेत. आणि नौका विहार करता 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 अचानकपणे तेनाली ओरडतो की तो पहा त्या समोरच्या नौकेतून एक जण बुडाला, खाली पडून बुडतोय, असं तेनाली ओरडला. असं शब्द तेनालीचे कानावर पडल्या पडल्या कृष्णदेवरायांनी आज्ञा केली आपल्या सेवकाला की ताबडतोब उडी घाल पाण्यामध्ये आणि त्या जाऊन त्या माणसाचे प्राण वाचव. असं सांगून तो उडी घालतोय, इतक्यात परत तेनाली ओरडतो की महाराज, तो पडलेला जो मुलगा आहे ना, तो दुसरा तिसरा कोणी नसून आपलाच राजपुत्र आहे. असं तेनाली ओरडल्या ओरडल्या कृष्णदेवरायांनी मागचा पुढचा विचार न करता स्वतः त्या पाण्यामध्ये उडी घातली आणि त्या नौकेच्या दिशेने गेले. नौकेच्या दिशेने गेले, तिथे गेल्यानंतर असं लक्षात आलं की तो कापडी बाहुलाच होता. मगाच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी कृष्णदेवरायांना तेनालीनं केलेली ती युक्ती होती. महाराज म्हणाले असं का? तर तो म्हणले असं का म्हणजे काय, तू म्हणालास ना की तो माझा मुलगा आहे म्हणून मी स्वतः गेलो. मग तसंच भगवंत सगळ्यांना, आपल्या भक्तांना आपल्या पुत्राप्रमाणेच मानतो आणि म्हणून त्याच्या संकटामध्ये तो स्वतः जातो. अंगीकार केला तेणे माझा म्हणजे काय, तर भगवंताने त्याचा अंगीकार करणं हे ह्याला म्हणायचं. हे तेनाली रामन आणि कृष्णदेवरायच्या उदाहरणातून हे सांगितलं, जे स्वामी स्वरूपानंद महाराजांनी अजून एका आपल्या रचनेमध्ये सांगितलंय. कृपावंत भला सद्गुरू लाभला, अंगीकार केला तेणे माझा म्हणजे काय ते ऐकूया. कृपा